राज्यात 29 महापालिकांसाठी निवडणूक होऊ घातली असली तरी सर्वाधिक चर्चा मुंबईचीच आहे आणि राजकीय पक्षांचेही सर्वाधिक लक्ष मुंबईकडेच आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही शाखांना मुंबईत फारसे स्वारस्य नाही। दोन्ही राष्ट्रवादीची मुंबईत ताकद अतिशय मर्यादित आहे, त्यामुळे आपापल्या आघाड्यांमध्ये ज्या काही जागा हाती पडतील त्यावर ते समाधानी असतील। गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या ठाकरे गटाला यावेळी अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे। राज ठाकरे सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरेंना थोडाफार दिलासा नक्कीच मिळालाय, परंतु राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला तडा केलाय। काँग्रेसने मुंबई स्वतंत्रपणे लढण्याचं ठरवलंय। काँग्रेसचा हा निर्णय तसा दूरदर्शीपणाचा म्हणावा लागेल। काँग्रेसचा आपला एक जनाधार आहे। हिंदुत्ववाद, मराठी अस्मिता वगैरे मुद्दे निवडणुकीत राहतीलच, परंतु या दोन मुद्द्यांशी संबंध नसणारा एक मोठा वर्ग मुंबईत आहे। या वर्गावरील आपली पकड घट्ट करण्याची एक चांगली संधी काँग्रेस समोर आहे। ती संधी साधण्यासाठीच राज ठाकरेंचा मुद्दा पुढे करत मुंबई काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहे। भाजप सेनेपासून अंतर राखून असलेल्या या वर्गातील आपला पाया अधिक भक्कम करण्यासाठी काँग्रेसने बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितलाही साथ घातली आहे। वंचितने काँग्रेस सोबत तडजोड मान्य केली किंवा जागा वाटपाच्या बाबतीत या दोघांचेही एकमत झाले तर केवळ ठाकरे बंधूंसमोरच नाही तर भाजप युती समोरही एक मोठे आव्हान उभे राहू शकते। आधी म्हटल्याप्रमाणे हिंदुत्ववाद आणि मराठी अस्मितेशी संबंधित असलेला मतदार ठाकरे बंधू आणि भाजप युतीमध्ये विभागला गेला तर कदाचित मुंबई महापालिकेत काँग्रेसला मोठे यश मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही। अर्थात वंचित काँग्रेसच्या हाकेला कसा आणि किती प्रतिसाद देते यावरही बरेच काही अवलंबून आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।